कोल्हापूर जिल्हा समजून घेऊन आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करू। जिल्ह्यातील दुर्गम भागातही वाडी वस्तीवर शासनाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न राहील। तसंच तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर लोकांची कामं झाली तर त्यांना जिल्हा परिषदेपर्यंत यावं लागणार नाही। त्या दृष्टीने काम करण्याचा आपला प्रयत्न राहील, असं जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यापूर्वी रत्नागिरी इथं महसूल विभागात काम केलंय। आता 12 तालुके असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली आहे। एका संवेदनशील आणि जागरूक जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली आहे, असं डॉक्टर जास्मिन यांनी सांगितलं। यासाठी जिल्ह्याची संपूर्ण माहिती करून घेणार असून शासनाच्या योजना दुर्गम भागातही पोहोचतील यावर लक्ष ठेवू। यापूर्वीचे सीईओ कार्तिकेयन एस यांनी अनेक चांगले उपक्रम सुरू करून कोल्हापूर जिल्हा परिषदेचं काम राज्यात पोहोचवलंय। त्यांनी सुरू केलेले उपक्रम आणि योजना अधिक गतीनं पुढे घेऊन जाणार आहे। ग्रामीण भागातील लोकांची कामं ग्रामपंचायत आणि तालुका पातळीवरच झाली पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही डॉक्टर जास्मिन यांनी दिली। तालुक्यांमध्ये जे गाव वाडी रिमोट आहे, दूर क्षेत्र जे आहे, तिथपर्यंत शासनाची सर्व योजना पोहोचली पाहिजे। शेवटचे माणूसपर्यंत शासनाची महत्त्वाकांक्षी योजना पोहोचली पाहिजे। लोकांना तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं काम झालं पाहिजे, त्यांना जिल्हा परिषद येथे येणे त्याची गरज पडली नाही पाहिजे। त्या अनुषंगाने गतिमान आम्हाला प्रशासन करायचे आहे। प्रशासन पारदर्शी आणि गतिमान करण्याचा आपला प्रयत्न राहील, असंही डॉक्टर जास्मिन यांनी सांगितलं। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव उपस्थित होते।